म्हाडा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरवताना वरिष्ठांची दमछाक होणार आहे। महायुतीकडून सध्या 3 उमेदवार इच्छुक आहेत। यातल्या विद्यमान खासदारांना इतर 2 इच्छुकांनी टोकाचा विरोध सुरू केलाय। म्हाडा लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण इच्छुक आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। म्हाडा लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोण? रणजितसिंह निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर, रामराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रशांत परिचारक की उत्तम जानकर? माढा लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? महादेव जानकर, लक्ष्मण हाके की अभिजित पाटील? माढा लोकसभा मतदारसंघात 2019 साली रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विजय मिळवला खरा, पण यावेळी मात्र त्यांची वाट बिकट झालीय। कारण आहे रणजितसिंह निंबाळकरांना त्यांच्याच मित्रपक्षातून सुरू झालेला विरोध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेल्या रामराजे निंबाळकरांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधात जाहीर दंड थोपटला। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीसाठी रामराजे आग्रही आहेत। मी तुम्हाला एकच शब्द देतो, हे संजय बाबांना मिळवायची जीवाची परिकष्टा मी करणार आहे, आणि नाहीच मिळाला तर ह्यालाही मिळवून देणार नाही। काय झालं तरी मिळवून देत नाही। त्याला कुठं जायचंय तिथं जा, आणि गेलाच तर अजून 1 महिन्याने बोलेन काय करायचं। ज्या लोकांनी या मतदारसंघावर मागणी केली होती ती लोक संपूर्ण विरोधात होते, आणि आज या मतदारसंघामध्ये गढूळ वातावरण करायचं आणि लोकांना संभ्रमित करायचं याकरता काही लोक जाणीवपूर्वक मिटिंगा घेत आहेत, बैठकी घेत आहेत किंवा अन्य काही प्रकारे या ठिकाणी मतदारसंघामध्ये घडतात। मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने जिंकून घेतलेला आहे, कुणाच्या दया आशीर्वादावर हा मतदारसंघ आलेला नाही। दुसरीकडे भाजपमध्येच असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध केलाय। धैर्यशील मोहिते पाटलांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलं ताकदवर घराणं आहे। प्रत्येक तालुक्यात त्यांना मानणारे नेते आणि कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलणं भाजपला परवडणारं नाहीये। दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांच्या विरोधातही एक गट सक्रिय आहे। तो गट म्हणजे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे बंधू संजय मामा शिंदे। दोन्ही शिंदे बंधूंनी सध्या रणजितसिंह निंबाळकरांची बाजू घेतली आहे। दुसरीकडे माणखटावचे आमदार जयकुमार गोरे हे रणजितसिंह निंबाळकरांचे मित्र आहेत, तर सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही रणजितसिंह निंबाळकरांच्या नावालाच पसंती दिली आहे। दुसऱ्या बाजूला रणजितसिंह निंबाळकरांना रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा उघड विरोध आहे। माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी गेल्या 5 वर्षात प्रत्येक तालुक्यात प्रभावीपणे काम केलेलं आहे। आमच्या तालुक्याचा शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा हा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना राहील। जरी ही जागा राष्ट्रवादी मागत असली तरी माझ्या राजकीय अंदाजाने ही भाजपची विजयी जागा आहे। 6 पैकी 3 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय अजितदादा पवारांना मानणारे आमदार आहेत, आणि त्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख आणि त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील 9 मतदारसंघातील सर्व प्रमुख एकत्रित येऊन एकमुखाने आम्ही एकच मागणी या ठिकाणी केलेली आहे की माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला सोडण्यात यावा, आणि तशा प्रकारची आमची आग्रही मागणी आहे। महायुतीतला हा संघर्ष सोडवताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची कसरत होणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीतही माढ्याच्या उमेदवारावरून पेच कायम आहे। माढा मतदारसंघात असलेली लक्षणीय धनगर मतं पाहून शरद पवारांनी महादेव जानकर यांना लढण्याची खुली ऑफर दिली आहे। किंवा महाआघाडीवर अजून कोणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे। पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माढ्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो, पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्षाची। माढ्यातून लक्ष्मण हाके आणि अभिजित पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे।
त्यामुळे शरद पवार शेवटी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे पाहावं लागणार आहे. दोन्ही बाजूंकडून माढ्याचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. पण माढा लोकसभेत महायुतीतला गोंधळ हा महाविकास आघाडीपेक्षा अधिक आहे. या गोंधळातून महायुती कसा मार्ग काढणार, इच्छुकांची नाराजी कशी दूर होणार हे पाहावं लागणार आहे. सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, माढा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.